नमस्कार. राशी भविष्य 9 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या भागात आपणा सर्वांचे अवधूत रिसर्चतर्फे पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शिव-पार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो. 9 सप्टेंबर 2424 ते 15 सप्टेंबर 2024 हे साप्ताहिक राशी भविष्य. अं, मागच्या भागाप्रमाणे मेष ते मीन राशीपर्यंत 12 राशींचे हे राशी भविष्य मी प्रदर्शित करत आहे. साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते, की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल. जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली, तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील, की या 7 दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही. मेष राशी भविष्य यावेळी तुम्हाला आपल्या घरातील कोणी व्यक्तीच्या खराब आरोग्यात सुधार पाहून स्वतःलाही मानसिक तणावापासून मुक्ती मिळू शकेल. अशात स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी जितके शक्य असेल त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत भेटून नियमित योगाभ्यास करा. या सप्ताहात व्यापारी जातकांना उत्तम फळाची प्राप्ती होईल. खास करून ते जातक जे जोडलेला व्यापार करतात त्यांना कुठल्या मोठ्या डीलच्या यशस्वी होण्याने उत्तम धन लाभ होऊ शकेल. तथापि ज्या तेजीने तुम्ही धन कमवाल, तितक्याच तेजीने ते धन तुमच्या मुठ्ठीतून निघेल. या सप्ताहात तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला आशावादी ठेवण्यात यशस्वी राहाल. या कारणाने तुम्ही परिस्थितीचा चांगल्या प्रकारे सामना करू शकाल. सोबतच या कार्यकाळात आपल्या कौशल्य आणि अनुभवात तुम्ही काम करून त्याचा योग्य लाभ घेण्यात यशस्वी राहाल. जर तुम्ही घरापासून दूर राहून अभ्यास करतात, तर तुम्ही आपले मन अभ्यासात लावण्यात असमर्थ असू शकतात. वृषभ राशी वृषभ ही 12 राशींपैकी दुसरी रास आहे. जन्मकुंडलीत 2 आकड्याने दर्शवतात. वृषभ ही रास चंद्राची रास. वृषभ राशीवर शुक्र ग्रहाची मालकी आहे. पुढील सप्ताहाचे वृषभ राशी भविष्य तुम्हाला या सप्ताहात बरेच महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील. अशात डोक्याला शांत ठेवून विचार करून निर्णय घ्या आणि जर काही निर्णय घेण्यात समस्या येत आहे, तर कोणी मोठ्यांची मदत घ्या. तुम्ही या सप्ताहात फक्त आणि फक्त एक योग्य बजेट प्लॅन सोबतच आपला कमीत कमी खर्च करा. कारण यामुळे तुम्ही बऱ्याच प्रमाणात आपली धन बचत करू शकाल. जर तुम्ही घरापासून दूर राहतात, तर या सप्ताहात तुम्हाला कार्यक्षेत्रात या सप्ताहात तुमचे काही प्रतिद्वंद्वी किंवा विरोधी तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात. म्हणून तुम्ही सुरुवातीपासून स्वतःला सावध ठेवून प्रत्येक परिस्थितीमध्ये आपले डोळे आणि कान उघडून काम करण्याची आवश्यकता आहे. विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह विशेष उत्तम राहणार आहे. फॅशन किंवा अन्य रचनात्मक क्षेत्राने जोडलेल्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या शिक्षणात यशाची संधी मिळेल. मिथुन राशी या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य, विनोदी, खेळकरचा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती या राशीतील लोकांमध्ये असते. पुढील सप्ताहाचे मिथुन राशी भविष्य तुम्ही या काळात प्रत्येक प्रकारच्या तणावापासून स्वतःला दूर ठेवाल. तथापि तुम्हाला वातावरण परिवर्तनाने लहान-मोठे आजार लागू शकतात. या सप्ताहात आपल्या खर्चावर नियंत्रण करून एक जबाबदार व्यक्तीसारखे वागा. या सप्ताहात तुम्हाला आवश्यक वेळ मित्र आणि कुटुंबाचे सहयोग मिळेल. पेशावर लोकांसाठी हा सप्ताह चांगला राहील कारण या काळात तुम्हाला महान अवलोकन आणि विश्लेषणात्मक कौशल्य प्राप्त करण्यात मदत मिळेल, जे तुम्हाला करिअरच्या बाबतीत पुढे जाण्यात तुमची भरपूर मदत करेल. सप्ताहाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी बरीच उत्तम राहील आणि नंतर शेवटी तुमच्या सामान्यापेक्षा उत्तम प्रदर्शन करू शकतील. तथापि त्यानंतर तुम्हाला काही घरगुती मुद्द्यांच्या कारणाने लहान-मोठ्या आव्हानापासून जावे लागेल. म्हणून आपली एकाग्रता कायम ठेवा व अध्ययनात रुची, आरोग्याच्या प्रती सावधानता आणि मानसिक तणावापासून स्वतःला जितके शक्य असेल तितके दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमित 41 वेळा ओम महाविष्णवे नमःचा जप करा. कर्क राशी या राशीत अध्ययनप्रिय, जलप्रिय, भावुक, कुशल, प्रबंध, कल्पनाशील, योजना आखणारा, वफादार असे व्यक्तिमत्व कर्क राशीतील लोकांमध्ये आढळते. पुढील सप्ताहाचे कर्क राशी भविष्य
पूर्वचा सप्ताह तुमच्या मानसिक तणावात वृद्धी घेऊन आला होता. परंतु या सप्ताहात तुम्ही आपल्या जवळच्या मित्र किंवा आपल्या कुटुंबांसोबत वेळ घालवाल. या सप्ताहात व्यापाऱ्यांना धनसंबंधित प्रत्येक निर्णय घेताना बराच विचार करण्याची आवश्यकता असेल. कारण ज्याप्रमाणे तुम्हाला धन लाभाची अपेक्षा होती, तुम्हाला एक छोटासा निष्काळजीपणा हानी देऊ शकतो. तुमच्या आयुष्यात सध्या आर्थिक संकट सुरू असल्यामुळे कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्याकडे एखादी वस्तू किंवा पैशाची मागणी करेल, जो तुम्ही पूर्ण करण्यात अयशस्वी असाल. तुमचे शत्रू या काळात ते सक्रिय असतील, परंतु तुम्ही त्यांना प्रत्येक पावलावर पराजित करून त्यांना आपले मित्र बनवण्यात यशस्वी राहाल. या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्याद्वारे केलेली पूर्व मेहनतीने तुम्हाला उत्तम फळप्राप्ती होईल. सोबतच जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहात, तर त्यासाठी ही वेळ विशेष उत्तम राहील. कारण तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील. परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ जरा अधिक मेहनत कायम ठेवावी लागेल. पुढील सप्ताहाचे सिंह राशीचे भविष्य. या राशीत प्रबळ पराक्रमी, महत्वाकांक्षी, अधिकारप्रियता, मोकळ्या मनाचा, उदार असे व्यक्तिमत्व सिंह राशीतील लोकांमध्ये दिसतं. या सप्ताहात मानसिकदृष्ट्या तुम्हाला स्थिरता जाणवेल, म्हणून तुम्हाला दुसऱ्यांसोबत उत्तम वर्तन करणे गरजेचे आहे. या सप्ताहात तुम्हाला उत्तम नफा होण्याचे योग बनत आहेत. कुठल्या रिअल इस्टेटच्या प्रोजेक्ट किंवा जमीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित करू शकतात. या काळात तुम्हाला काही वेळ घरात एकटे राहण्याची इच्छा असेल, परंतु पाहुणे घरी आल्यामुळे असे होऊ शकणार नाही. या सप्ताहात तुमच्या कार्यक्षमतेचा विकास होईल. यामुळे तुम्ही अधिकात अधिक रचनात्मक विचार करून आपल्या व्यापारात सुधारणेसाठी काही मोठा निर्णय घेऊ शकतात. या सप्ताहात बरेच विद्यार्थी आपल्या ज्ञानाचे उत्तम प्रदर्शन करून आपल्या घरात कुठल्या कार्यात आपले योगदान देताना दिसतील. यामुळे तुम्हाला लोकांचे कौतुकही प्राप्त होऊ शकेल. या काळात आपल्या शिक्षणावर आध्यात्मिक अहंकार करण्यापासून बचाव करा. आणि तुम्ही एक उपाय करू शकता. नियमित 19 वेळा ओम आदित्याय नमःचा जप करा. कन्या राशी. कन्या राशीत दोहरे व्यक्तिमत्व, विद्वान, आलोचक, लेख, निरंतर क्रियाशीलता, व्यावहारिक ज्ञान असे व्यक्तिमत्व कन्या राशीतील लोकांमध्ये आढळते. पुढील सप्ताहाचे कन्या राशी भविष्य. या सप्ताहात आपल्या आरोग्याला घेऊन आपल्या भाग्यावर अधिक निर्भर राहू नका. उत्तम आरोग्य राहण्यासाठी प्रयत्न करत राहा. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करता, तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे. कारण या सप्ताहात तुमचे कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. यावेळी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा व्यवहारही उत्तम राहण्याची शक्यता कायम राहू शकेल. उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ विशेष उत्तम राहील. कारण तुम्हाला या काळात प्रत्येक विषयांना समजण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही आपल्या भविष्यासाठी काही मोठा निर्णयही घेऊ शकतात. तुम्ही नियमित 11 वेळा ओम नमो नारायणाचा जप करा. ओम नमो नारायणचा 11 वेळा जप करा. तुळ राशी. ही वायू तत्व असलेली रास आहे. या राशीत खोजी, अन्वेषक, मास्टरमाइंड, आत्मविश्वासी, आकर्षक वाणी असे व्यक्तिमत्व तुळा राशीतील लोकांमध्ये आढळून येतं. तुळा राशीचे पुढील सप्ताहाचे राशी भविष्य. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील. यामुळे तुम्ही आपल्या जीवनातील क्षेत्रात जबरदस्त प्रदर्शन करू शकाल. सोबतच या काळात तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात वृद्धी पाहायला मिळेल. याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या जीवनाने जोडलेल्या प्रत्येक त्या निर्णयाला सरलतेसोबत घेऊ शकाल, ज्यांना घेण्यात तुम्हाला पूर्वी खास समस्या येत होती. नोकरी पेशात जातक जे कुठल्याही सेल किंवा मार्केटिंगने जोडलेले आहेत, त्यांना यावेळी आपले टार्गेट वेळेच्या आधी पूर्ण करण्यात यश मिळेल. यामुळे त्यांना उत्तम धन कमावण्याची ही संधी मिळू शकेल. ही वेळ तुम्हाला भाग्याचा साथ देऊन जाईल. म्हणून या संधीला आपल्या हातून जाऊ देऊ नका. या सप्ताहात तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्यांना आरोग्याची पूर्ण काळजी घेताना दिसाल. अशात जर काही कौटुंबिक वाद चालू आहे, तर तोही या काळात पूर्णतः दूर होईल. या सप्ताहात बऱ्याच शुभ ग्रहांच्या प्रभावाने तुम्ही इच्छाशक्ती प्रबल होईल. याच्या मदतीने तुम्ही आपल्या पेशावर जीवनात नवीन उपलब्धी मिळवून देण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला बऱ्याच अशा संधी मिळणार आहे, ज्यांच्या मदतीने करिअरच्या बाबतीत ही वेळ तुमच्या राशीसाठी नोकरी पेशा जातकासाठी खूप आनंदी व्यतीत होईल. या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपली मेहनत करण्याची आवश्यकता असेल आणि येणाऱ्या परीक्षेसाठी स्वतःला तयार करण्यात संलग्न व्हाल. पुढील सप्ताहाचे वृश्चिक राशीचे भविष्य.
या राशीत कायदा जाणकार, गणक, समीक्षक, बुद्धिमान, निडर, प्रकृतीप्रेमी असे व्यक्तिमत्व वृश्चिक राशीतील लोकांमध्ये आढळते. पुढील सप्ताहाचे वृश्चिक राशी भविष्य. या सप्ताहात आपल्या व्यस्त दिनचर्येत काही महत्त्वाचे क्षण काढून स्वतःला पर्याप्त वेळ देऊ शकाल. अशात यावेळी उत्तम संधीचा फायदा घेऊन आणि उत्तम आरोग्यासाठी नियमित वॉक करा. या सप्ताहात तुमची आर्थिक स्थिती बऱ्याच प्रमाणात सुधारेल, कारण ही वेळ तुमचे आपले धन प्रत्येक प्रकारे संचय करण्यात यशस्वी व्हाल. या काळात शक्यता आहे, की तुम्हाला आपल्या आर्थिक पक्षाला मजबूत करण्यासाठी काही मोठे निर्णयही या काळात घ्यावे लागतील. म्हणून प्रत्येक निर्णय घेताना घाई करू नका. जर कुठल्या जमीन किंवा प्रॉपर्टी संबंधित काही वाद चालू होता, तर या सप्ताहात जमीन तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. या सप्ताहात बऱ्याच शुभग्रहांच्या प्रभावाने तुमची इच्छाशक्ती प्रबळ असल्या कारणाने पेशावर जीवनात नवीन उपलब्धी देण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला बऱ्याच अशा संधी मिळणार आहेत, ज्यांच्या मदतीने करिअरच्या बाबतीत ही वेळ तुमच्या राशीसाठी, नोकरी-पेशा जातकासाठी खूप आनंदी व्यतीत होईल. शिक्षणाच्या क्षेत्रात वर्षी विद्यार्थ्यांना आधीच्या चुकांमधून शिकवण घेऊन स्वतःला आपल्या शिक्षणाकडे अधिक केंद्रित करमुक्त यश मिळू शकेल. तसेच जर तुम्ही शिक्षणात सामान्य विद्यार्थी आहे, तर तुम्हाला यश मिळण्यासाठी या सप्ताहात आपल्या गुरु व शिक्षकांची गरज पडू शकते आणि तुम्ही नियमित 27 वेळा ओम भौमाय नमः चा जप करा. उपाय नियमित 27 वेळा ओम भौमाय नमःचा जप करा. धनुराशी. या राशीत गुणग्राही प्रवृत्ती, अध्ययनप्रियता, सकारात्मक तथ्य, बुद्धिवादी तर्क, लग्न प्राप्तीसाठी तत्पर, आशावादी, परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपणा, उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते. पुढील सप्ताहाचे धनु राशी भविष्य. सप्ताहाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन होईल आणि ही ती वेळ असेल जेव्हा तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा मजबूत राहील. या सप्ताहात शक्यता आहे, की ज्या पूर्वीच्या गुंतवणुकीने तुम्ही सर्व आशा सोडून दिल्या होत्या, तुम्हाला तिथून उत्तम धन लाभ होईल. इतरांचे मन वळविण्याची आपली क्षमता या आठवड्यात कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. म्हणून इतरांवर त्यांचे निर्णय लादण्याऐवजी आपली स्वतःची क्षमता वापरून इतरांना राजी करूनच कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचा. या सप्ताहात कार्यालयात काही असा प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतो, ज्याची इच्छा तुम्हाला आधीपासून होती. म्हणून आता त्यांची जबाबदारी मिळण्याने यावेळी तुमचे मन प्रसन्न दिसेल, ज्याची चमक तुमच्या चेहऱ्यावरील रौनक वाढवण्याचे काम करेल. अशात या उत्तम वेळेला जागून योग्य लाभ घेण्याकडे आपले प्रयत्न कायम ठेवा. या सप्ताहात शक्यता आहे, की तुम्ही ज्या परीक्षेसाठी पूर्वीपेक्षा अधिक मेहनत करत होते, त्यात तुम्हाला इच्छेनुसार परिणाम मिळू शकतील. उपाय गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. मकर राशी. मकर राशीवर शनी ग्रहाचे राज्य आहे आणि त्यांचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे. या राशीत परोपकारी, प्रशासक, जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे व्यक्तिमत्व मकर राशीतील लोकांमध्ये आढळते. पुढील सप्ताहाचे मकर राशी भविष्य. यावेळी तुम्हाला आपल्या घरातील कोणी व्यक्तीच्या खराब आरोग्यात सुधार पाहून स्वतःलाही मानसिक तणावापासून मुक्ती मिळू शकेल. तुमचे काही कारणास्तव धन चोरी होण्याची शक्यता आहे. म्हणून आपले धन विचारपूर्वक सुरक्षित स्थानावर ठेवा आणि त्या बाबतीत फक्त घरातील व्यक्तींच्या व्यतिरिक्त कुणालाही सांगू नका. त्या पूर्ण सप्ताहात तुम्हाला वेळोवेळी आपल्या भाऊ-बहिणींचे योग्य सहयोग मिळेल आणि त्यांच्या मदतीनेच तुम्ही आपले कौटुंबिक जीवन चांगल्या पद्धतीने चालवण्यास समर्थ राहाल. व्यस्त दिनचर्या असूनही या सप्ताहात तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम असाल. जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत आहे, त्यांना या सप्ताहात धैर्याने चालण्याची आणि आपली मेहनत कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. तुम्ही सप्ताहाच्या शेवटी यश मिळवू शकतात. उपाय नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. मकर राशीच्या लोकांनी नियमित हनुमान चालीसाचा पाठ करणे त्यांच्या दृष्टीने फायद्याचे आहे, कारण ही शनीची राशी आहे. कुंभ राशी. या राशीत योगी, तपस्वी, सत्यखोजी, संवेदनशील, कुटुंबप्रेमी, समाजप्रिय असे व्यक्तिमत्व या राशीतील लोकांमध्ये आढळते. पुढील सप्ताहाचे कुंभ राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया. या सप्ताहात तुमच्यासोबत आपल्या आरोग्याला घेऊन थोडी अधिक सहजगता पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही आधीपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल. म्हणून आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. या सप्ताहात तुमच्यामध्ये रचनात्मक विचारांमध्ये वृद्धी होईल. त्यामुळे तुम्ही बरेच पैसे कमावण्यासाठी नवीन संधी शोधून उत्तम नफा मिळवू शकाल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या वर्तनामुळे तुम्ही या सप्ताहात थोडे नाराज असाल आणि यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होईल. तर सोबतच त्यांच्यासोबत तुमचा वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह तसा तर मिश्रित परिणाम देणारा सिद्ध होईल.
परंतु अधिकांश रूपात तुमच्यासाठी ही वेळ सामान्यपेक्षा चांगली राहण्याचे योग दिसत आहे. तुमच्यासाठी जीवनात पुढे जाण्यासाठी शुभ संधी घेऊन येत आहे. उपाय नियमित 11 वेळा ओम हनुमंते नमःचा जप करा. पुन्हा एकदा सांगतो. उपाय नियमित 11 वेळा ओम हनुमंते नमःचा जप करा. पुढील राशी मीन. या राशीत भावुक, अध्ययनशील, आध्यात्मिक, विनम्रता, सज्जनशीलता असे गुणधर्म मीन राशीतील लोकांमध्ये आढळते. पुढील सप्ताहाचे मीन राशी भविष्य. या सप्ताहात तसे तर स्वतःला बऱ्याच प्रमाणात स्वस्थ समजाल. कारण या काळात तुम्ही आपल्या कुटुंब आणि कार्यक्षेत्रात योग्य संतुलन कायम ठेवण्यासाठी आणि या गोष्टीमध्ये आपले आरोग्य उत्तम बनवण्यातही यशस्वी व्हाल. ज्या नोकरी-पेशा जातकांना आतापर्यंत कुठल्याही कारणास्तव सॅलरी मिळाली नव्हती, ते या पूर्ण सप्ताहात धन कमतरतेमुळे खूप चिंतेत राहू शकतात. त्यांना आपल्या आणि आपल्या कुटुंबांच्या आर्थिक गरजांना पूर्ण करण्यासाठी कुठली बँक किंवा अन्य संस्थांकडून अधिक दरावर लोन घ्यावे लागेल. या आठवड्यात हे शक्य आहे, की आपण बराच काळ चालू असलेले घरातील काम पूर्ण करण्यासाठी कार्यालय आणि ऑफिसमधून सुट्टी घेऊ शकता. कारण आता ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ द्यावा लागेल. पण तुमचा हा प्रयत्न पाहून कुटुंबीय तुमच्यासोबत खूप खुश दिसतील. या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची स्थिती हे सांगते, की या काळात तुमच्यापैकी काही लोकांना आपल्या इच्छेनुसार स्थानांतरण किंवा नोकरीमध्ये बदल मिळण्याची शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवून चालावे लागेल. इंजिनिअरिंग, मेडिकल आणि कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या सप्ताहात विशेष रूपात यश मिळू शकते. तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट आणि बायोटेक्नॉलॉजी या अभ्यास करणाऱ्या लोकांना थोडी अधिक मेहनत करूनच यश प्राप्ती होईल. गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना दान करा. उपाय असा दर्शवतो, की गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा. नवीन सदस्यांनी माझे YouTube चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद. थँक यू. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे.